नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, एमपीएससी कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या आठवड्यात मी आपल्याला आपला जो मुख्य परीक्षेचा अर्ज आहे या अर्जासंबंधीच्या काही सूचनांसाठी एक व्हिडिओ अपलोड केला होता. मला असं अपेक्षित होतं की त्या व्हिडिओनंतर कदाचित आपल्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नसेल, परंतु माझ्या गेल्या 1-3-4 दिवसामध्ये जे मला काही फोन कॉल्स आणि मेसेजेस आलेत त्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की आपण जरी पोलीस खात्यात कार्यरत आहोत तरी देखील आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाही. अत्यंत स्पष्टपणे सांगतो, म्हणजे मी बेसिकली असं समजून चालत होतो की तुम्हाला एक ज्या बेसिक फॅक्ट आहेत, नॉन क्रिमिलियर म्हणजे काय, विवरणपत्र काय असतं वगैरे, या गोष्टींची आपल्याला माहिती असावी असं मी गृहीत धरून ते लेक्चर वरच्या लेवलला आपल्याला मी सांगून टाकलेलं होतं. परंतु जे 3-4 दिवसामध्ये फोन कॉल्स आणि मेसेज झालेत त्या अनुषंगाने मला हे एक छोटंसं लेक्चर अपलोड करणे गरजेचं वाटलं आणि ते लेक्चर मी आपल्या सर्वांसाठी अपलोड करतोय. तर सर्वांनी आवर्जून बघा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की नॉन क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर हा जो शब्द आहे, नॉन क्रिमिलियर ऍक्च्युली लेयर शब्द येतो, लेयर नॉट लियर, ठीक आहे. नॉन क्रिमिलियर हा जो क्रिमिलियर शब्द आहे ना, हा नॉन क्रिमिलियर शब्द, याचा अर्थ समजून घ्या की याचा अर्थ काय. ओके, हा जो आहे हा लेयर शब्द आहे, लक्षात घ्या, नॉन क्रिमिलियर. आता नॉन म्हणजे नसणे किंवा नाही, लेयर म्हणजे थर, लेयर म्हणजे थर, गट, आणि क्रिमी, क्रिमी हा जो शब्द आहे ज्याच्यावर आपण क्रीम म्हणतो, क्रीम, त्याच्याकडे क्रीम मनी रे असा आपण शब्द ऐकलेला आहे की नाही, क्रीम मनी आहे. तर क्रीम मनी या शब्दावरूनच हा क्रिमी लेयर हा शब्द तयार झालाय मित्रांनो, ठीक आहे. आता खरं तर म्हणजे ही वेळ नाहीये तुम्हाला हे सगळे अर्थ सांगायची, पण ज्या अर्थी तुमचे मला फोन कॉल्स येत आहेत त्या अर्थी तुम्हाला इथून सुरुवात करायची मला गरज वाटते. लक्षात घ्या, नॉन क्रिमी लेयर म्हणजे क्रिमी गटात, क्रिमी थरात जे लोक बसत नाही त्या लोकांचा समूह म्हणजे त्याला नॉन क्रिमी लेयर असं म्हणतात. लक्षात घ्या, कळतंय मी काय म्हणतोय आता. नॉन क्रिमी लेयर म्हणजे जे उन्नत गटात मोडत नाहीत ते लोक, त्या लोकांचा समूह. आता लक्षात घ्या, या गोष्टीचा उपयोग कोण घेतं की जो मागास वर्गीय प्रवर्गातून आहे, इतर मागास वर्गीय प्रवर्ग. मग ओपन, अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राइब्स म्हणजे एसटी, ओपन, एससी आणि एसटी हे 3 लोक सोडून जे कोणतेही जातीय प्रवर्ग आहेत त्या सर्व जातीय प्रवर्गातील लोकांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडावेच लागते जर का त्यांना त्या गटातून आरक्षण घ्यायचं आहे. नुसतं तुम्ही ओबीसी आहेत असं म्हणून चालत नाही. जर तसं राहिलं असतं तर आपले महाराष्ट्र राज्यातले जे तमाम नेते मंडळी आहेत, आपले आमदार खासदार, ओपन आणि एससी एसटी सोडून त्या प्रत्येकाच्या मुलांनी किंवा त्यांनी पण एखाद्या ठिकाणी नोकरी किंवा एखाद्या ठिकाणी जो लाभ भेटतोय त्या लाभाचं त्यांनी उपभोग घेतला असता. मग ते का घेत नाहीत माहितीये का? कारण की दे आर नॉट इन्क्लुडिंग इन क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर, दे आर क्रिमिलियर. ते क्रिमिलियर गटात आहेत. लक्षात घ्या, ते उन्नत गटातील लोक आहेत, ते नॉन क्रिमिलियर नाहीयेत. आता कळतंय काय म्हणतोय. आणि नॉन क्रिमिलियर कोण असतं कोण नसतं याच्यासाठी शासनाने एक अट ठरवून दिलेली आहे. जो व्यक्ती ओपन नाही, जो अनुसूचित जातीचा नाही, जो जमातीचा नाही, ज्याचं पालकांचं उत्पन्न म्हणजे आई वडिलांचं उत्पन्न हे वार्षिक 8 लाखापेक्षा जास्त नाही, तो व्यक्ती नॉन क्रिमिलियर गटात मोडतो. म्हणजे आर्थिक दृष्ट्या उन्नत गटात मोडत नाही. मी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, मला आरक्षणाचा लाभ द्या असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्हाला नॉन क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर आणि फ्रँकली सांगतो हे लेक्चर बाजूला राहिलं, डिपार्टमेंटल पीएसआय बाजूला राहिलं, ज्या लोकांना या नॉन क्रिमिलियर शब्दाचा अर्थ असा होतो हे माहित नसेल आणि त्यांना या लेक्चर मधून माहित पडलं असेल त्यांनी 100% मला एक कमेंट्स करून सांगायचे की सर मी त्यातलाच आहे असं. ठीक आहे, पार्ट्स ऑफ जोक.
लक्षात घ्या, हा झाला नॉन क्रिमिनल गट. आता ओपनचे नाही, एससीचे नाही, एसटीचे नाही. मला असे बरेच फोन आलेत, सर मी एससी आहे, मी एसटी आहे, मला नॉन क्रिमिनल लागेल का? तर आता मी त्यांना काय उत्तर देऊ ना, मी निरुत्तर होतो अशा वेळेस. कारण की तुम्ही ऑलरेडी पोलीस खात्यात सर्व्हिस करतायत आणि त्या अंशी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण आता तुम्हाला माहीतच नाही, त्यात आता काय बोलणार ना, बट इट्स ओके. तर लक्षात घ्या, हा झाला नॉन क्रिमिनल गट. आता आपण डिपार्टमेंटल PSI बद्दल बोलू की खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2023 जी तुमची 24 ला होते, म्हणजे डिसेंबर 29 ला तुमची ती परीक्षा होते. तर आता आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा सरसकट एकाच प्रवर्गातून होते आणि तो प्रवर्ग म्हणजे ओपन. तो प्रवर्ग म्हणजे ओपन. पण आता या ठिकाणी काय झालंय, आयोगाने जरी सरसकट सगळ्या जागा ओपन नुसार भरू असं घोषित केलं आहे, तरी आयोगाने वयाच्या बाबतीत मात्र मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष शिथिलता दिलेली आहे. म्हणजे ओपनचा विद्यार्थी हा 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो आणि जो व्यक्ती ओपन सोडून इतर कुठल्याही जातीतील आहे, जमातीतील आहे, तो वयाच्या 40 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. मग आता नॉन क्रिमिनल कोणी जोडावं की जो ओपन नाही, जो एससी नाही, जो एसटी नाही त्याने जोडावं. त्यातल्या त्यात ज्याचं वय 35 पेक्षा जास्त आहे त्याने जोडावं. ज्याचं वय 35 पेक्षा कमी आहे त्याने जोडलं काय आणि नाही जोडलं काय त्याला काही फरक पडणार आहे का? नाही, त्याला काहीच फरक पडणार नाही. कारण की जागा सरसकट ओपनच्या आहेत. 615 एक पासून 615 सगळ्या जागा ओपन नुसार भरल्या जातील. तुमचं प्रमोशन पण तसंच होईल. मग तुम्ही जे 35च्या आतले, तर माझं बोलणं व्यवस्थित ऐका, मी काय म्हणतोय ते समजून घ्या. ज्यांचं वय 35 पेक्षा कमी आहे त्यांनी जोडलं काय नाही जोडलं काय काही फरक पडत नाही. ठीक आहे. मात्र ज्यांचं वय 35 पेक्षा जास्त आहे त्यांना हे प्रमाणपत्र जोडावंच लागेल. दुसरी गोष्ट, हे प्रमाणपत्र काही मुलांनी जेव्हा पूर्व परीक्षेचा अर्ज केला, आणि पूर्व म्हणजे प्री, हे बघा हा प्री लक्षात घ्या, याला प्री म्हणतात, याला प्री म्हणतात. हा पूर्व. मला म्हणजे खेद वाटतो या गोष्टीबद्दल बोलताना की मला मुलं मेसेज करतात, मेसेज करतात की सर मी फ्री परीक्षा पास झालो आहे, आता मेन्सची तयारी करतोय, आता मी त्याला हे सांगू की त्याला फ्री नाही त्याला प्री म्हणता असं? हा, आता तुम्ही सांगणार की सर ते व्हॉइस टॉकिंग करताय. अरे नाही रे, ते मला कॉलवर पण बोलतात ना तर फ्री बोलतात ते. आता इतकं नाही चालत, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ आता कोणत्या लेवलला आणि कोणत्या दुनियेत जगतात काय माहिती हे फ्रीवाले. कळतंय का? तर ते फ्री नाहीये, ते फ्री आहे. तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचे अर्ज जेव्हा निघालेत तेव्हा त्या अर्जांमध्ये आपल्याला एक डेट देण्यात आली होती आणि ती आर्डिनरी डेट, अगदी अशी आळमुठ्ठ धोरण आयोगाचा, अशी डेट आजपर्यंत निघालीच नव्हती. आय थिंक 3 ऑक्टोबर अशी काहीतरी ती तारीख होती, जर मी कुठं चुकत नाही तर 3 ऑक्टोबर समथिंग अशी काहीतरी तारीख होती ती. तर आयोगाने जी कोणतीही तारीख दिलेली होती, आता ती तारीख कोणती होती तो महत्वाचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की ते प्रमाणपत्र कधीपर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, आयोगाने जी कट ऑफ डेट दिलेली होती की या तारखेपर्यंत तुमची 4 वर्ष सेवा आणि विधी तुमची पदवी पूर्ण झालेली पाहिजे, 5 वर्ष सेवा आणि 12वी पूर्ण झालेली पाहिजे, या तारखेला तुमची सेवा इतकी. तर ही जी अट होती ना त्या तारखेची, त्या तारखेचं प्रमाणपत्र पाहिजे नॉन क्रिमिनल. मग तुम्ही त्या तारखेचं प्रमाणपत्र काढलं होतं, जोडलं होतं, पुन्हा मुख्याला नव्याने जोडायची गरज नाही. काही महाभाग इतके बेकार आहेत की त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलाय की आम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडतो. त्यांनी प्रमाणपत्र पण जोडलंय, पण प्रमाणपत्र जोडलंय पोलीस भरतीच्या काळातलं. तर लक्षात घ्या, जर तुम्ही चुकून सिलेक्ट झालात तर आयोग तुम्हाला असला धंदा लावणार की तुम्ही विचार नाही करू शकत. मी स्पष्ट सांगतोय, आयोगाची फसवणूक करायची नाही. तुम्ही आयोगाची फसवणूक केलेली, मग आता काय करायचं? तर आता जर अक्कल आली असेल तर आता नवीन सर्टिफिकेट काढा आणि नवीन जोडा. अजून एक महत्वाचा मुद्दा,
सर आम्ही पण तर सरकारी नोकर आहेत, मग आमचं जोडायचं. अरे तुम्ही सरकारी नोकर आहे हे काय आयोगाला माहित नाही का? तुमचीच परीक्षा आयोग घेताय ना, तर आयोगाला माहिती. नॉन क्रिमिलियर हे वडिलांचं असतं, पालकांचं असतं, त्यांचं काढायचं असतं. ठीक आहे, तर त्यांचं प्रमाणपत्र जोडा, त्यांचं नॉन क्रिमिलियर जोडा. हा, तुमची कास्ट असते वरती आणि त्याच्या खाली तुम्ही नॉन क्रिमिलियर आहात याचा उल्लेख असतो असं एक प्रमाणपत्र असतं, तर ते जोडा. जर तुम्ही 2-4 वर्षापूर्वीचं एक्सपायर झालेलं जोडलं असेल तरच नव्याने जोडा. ज्यांनी पूर्वला जोडलेलं होतं आणि त्यांचं त्या तारखेला वैध होतं, आता अवैध आहे म्हणजे आता इनव्हॅलिड झालंय, आता एक्सपायर झालंय, नव्याने जोडायची गरज नाही. माझ्या माहितीनुसार नॉन क्रिमिलियर काय असतं, ते कोणी जोडायचं असतं, कशासाठी जोडायचं असतं, या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. ज्यांचं वय 35 पेक्षा जास्त आहे आणि ते अदर कास्ट मध्ये आहेत, मग त्यांना 40 पर्यंत परीक्षा द्यायची होती, म्हणून त्यांना लाभ हवाय आणि त्या कारणाकरता त्यांना नॉन क्रिमिलियर जोडणं गरजेचं आहे. ही गोष्ट समजून घ्या. बाकी नॉन क्रिमिलियरला काहीच अर्थ नाही डिपार्टमेंटल पीएसआयच्या एक्झाम मध्ये, काहीच नाही, कारण की जागा सगळ्या ओपनच्या आहेत. पहिला मुद्दा क्लिअर झालाय माझ्या माहितीनुसार. देन आता सेकंड आपला जो मुद्दा आहे, ठीक आहे, आपला जो सेकंड मुद्दा आहे तो आहे विवरणपत्राचा. ओके, तो आहे विवरणपत्राचा. आयोगाने आता जे मुख्यचे अर्ज मागवलेले आहेत त्या मुख्यच्या अर्जांमध्ये आयोगाने अत्यंत स्पष्टपणे विवरणपत्र जोडलेलं आहे, कोरं. मग त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते जोडलं पाहिजे. आता तुम्ही काय करता, तुमचे तत्वज्ञानी व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि तुमच्याकडचे जे गेल्या 15 वर्षापासून परीक्षा देत आहेत ते अनुभवी बाबा, तुम्ही त्या बाबांचं ऐकतात आणि मग तुम्ही तसं ठरवतात. ओके, तर लक्षात घ्या, आयोगाची प्रत्येक वर्षाला अलग अलग स्ट्रॅटेजी असते. आता ते का असते त्याचं अजूनपर्यंत मला पण उलगडा झालेला नाही. जसं त्यांनी गेल्या वर्षी जी 21ला शेवटची एक एक्झाम झाली, त्या एक्झाम मध्ये आयोगाने काय केलं होतं, आयोगाने पूर्व परीक्षेलाच एकचदा विवरणपत्र मागवले, नंतर मागवले नाहीत. आता काय केलं त्यांनी, पूर्व परीक्षेलाही विवरणपत्र कोरं जोडलं होतं जाहिरातीत, आताही जोडलंय आणि आता जोडलं आहे याचा अर्थ त्यांना अपेक्षित आहे की तुम्ही ते भरून द्या. आता त्यातल्या त्यात पण एक वैशिष्ट्य काय की परीक्षा लांबलेली आहे, त्या वर्षभरात तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल झाला का, तुमच्या विरुद्ध कुठला विभागीय चौकशी प्रलंबित आहे का, या गोष्टींची त्यांना जाणीव व्हावी यासाठी त्यांनी विवरणपत्र नव्याने मागवलेले असावे असं माझं मत आहे. मग तुम्ही ते जोडलं पाहिजे आणि विवरणपत्र जोडायला काही असं खूप काही खटाटोप करावी लागत नाही. जे बिचारे बांधव मुंबई, पुणे, नागपूर सारख्या सीपी एरियात नोकरी करतात त्यांना थोडंसं त्रासदायक असेल, पण तुम्ही काय करायचं, अर्ज करायचा कायदेशीर, तुमचे कार्यालयीन अधीक्षक जे असतात ते त्याच्यावर रिमार्क मारतात आणि सरळ सरळ तुम्हाला विवरणपत्र देतात, असं माझं मत आहे. कोणाशी फोनवर भांडायचं काम नाही, तोंडी बाचाबाची करायचं काम नाही, सरळ कागद द्यायचा. आपण शासकीय कर्मचारी आहोत, शासकीय अंमलदार आहोत, आपण शासकीय सेवेत आहोत, आपण सगळं काम कागदावर केलं पाहिजे, तोंडी काहीच करायला नको. क्लिअर. आता विवरणपत्रामध्ये जर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे तर होच म्हणा, नाही म्हणू नका. हो म्हणलेत, आयोग तुमचं सिलेक्शन करणार, तुम्हाला प्रशिक्षणाला बोलवणार नाहीत. ते सांगतील की बाबा तू पहिले हे तुझं काय असेल हे काळं गोरं करून घे तिकडच आणि मग आमच्यापर्यंत नील होऊ नये, इतकंच फरक पडेल. मात्र जर तुम्ही स्वतःला 30 मार्कांनी समजलं आणि आयोगाला काय कळतंय, आयोगाला कसं लक्षात येईल काय झालंय काय नाही, असा जर का तुमचा गैरसमज असेल आणि तुम्ही विवरणपत्रात गुन्हा दाखल असताना नसल्याचा उल्लेख केला असेल तर मात्र तुम्ही परीक्षा द्या, यशस्वी व्हा, निकाल आला की मग देवाला विनंती करा की आयोगाला समजू नये असं. सीसीटीएनएस आहे दादांनो, आणि सीसीटीएनएस जरी असेल तरी एक छोटं उदाहरण सांगतो मी, सत्य, 100% सत्य. 2013ला एक परीक्षा झाली होती 238 पदांसाठी. त्यावेळी 2007ची बॅच पहिल्यांदा पात्र झाली होती परीक्षेला. माझा एक मित्र त्याने परीक्षेचा अर्ज भरला, अधिकारी झाला, त्याच्यावर त्याच्या मिसेसने, त्याच्या पत्नीने आणि त्याच्या सासूने 498 IPC दाखल केला होता, क्रुएल्टी, आणि त्याने तसा उल्लेख केला नाही.
त्याला असं वाटलं त्यांना काय कळतं एवढं, अशिक्षित सासू माझी. पण या जगात निरर्थक गुरु इतकेत की तुम्ही म्हणजे त्यांचा विचार पण नाही करू शकत. ते पोरग सिलेक्ट झालं, 7चं पोरग तिरलाधिकारी झालं, ट्रेनिंगला गेला. 9व्या दिवशी या सासूला एक निरर्थक गुरु भेटला. त्या गुरुने त्याला तत्कालीन संचालक एमपीए यांच्या समोर मार्च केलं आणि मग तिने सांगितलं याच्यावर गुन्हा दाखल, याला तुम्ही कस काय पदोन्नती दिली, हा तर काल शिपाई होता, याला तुम्ही PSI कसं बनवलं. त्या निरर्थक गुरुने एक पत्र MPSCला पण मारलं. MPSCने त्याचं पद रद्द केलं. संचालकाने त्याला पुन्हा त्याच्या मूळ घटकात परत पाठवलं आणि MPSCने त्याच्याविरुद्ध शासकीय गुन्हा दाखल केला होता. त्या काळी लक्षात घ्या, त्या काळी त्याने पार हाय उपस केली. तो 6 वर्ष डिसमिस होता खात्यातून. त्याने मॅटकोटामधून काय त्यालाच माहिती बिचारलं त्याने काय केलं. आणि त्याला आज रोजी रिक्रूट बेसवर म्हणजे त्यावेळेस 6 वर्षानंतर रिक्रूट बेसवर त्याला घेण्यात आलं आणि आता त्याची सेवा काहीतरी 2-4 वर्ष पुन्हा झालेली आहे. असं असतं, लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला आयोग ब्लॅकलिस्ट करेल, तुमच्यावर उपकार समजायचं की तुम्ही खोटं बोलले आणि तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं सोडून दिलं, नाही तर आयोग तुमच्यावर गुन्हा पण दाखल करून देईल. म्हणून आयोगाशी बिलकुल खेळ करायचे नाही. जे आहे ते सत्य उल्लेख करायचा. आपण एकदा यशस्वी झालो की सगळ्या जगाशी लढू, जिंकू पण हे पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर कोणी विवरणपत्रामध्ये खोटी माहिती नमूद करू नका. जे आहे ते सत्य माहिती नमूद करा आणि भरून द्या. आता सर तुमचं लेक्चर तर आज आलं, हे अपडेटचं पुन्हा तुम्ही नवीन एक लेक्चर सांगितलं, मी तर पहिलेच तीर मारून चुकलोय, मी तर माझ्याकडनं भरला गेलाय. चान्स आहे 7 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही भरलेला अर्ज रद्द करा, पुन्हा फक्त फीस भरा आणि बदल करून भरू शकता. असं होतं, असं करता येतं. ठीक आहे. ज्या लोकांवर गुन्हा दाखल आहे, चौकशी चालू आहे, फॅमिली डिस्टर्ब आहेत किंवा त्यांना इतर कोणत्या प्रकारचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सूचना. बाळांनो, आधी सगळ्यात महत्वाचं काय की आपली पोस्ट आधी लगीन कोंढाण्याचं. लक्षात घ्या, पहिले पोस्ट काढा. आता सध्या बाकीचा विचार करायचाच नाही. जर तुम्ही त्या अतिरिक्त विचार करून त्याच्यातून काही मार्ग निघणार असेल तर विचार करा, पण माझ्या माहितीनुसार फक्त विचार केल्याने जगात कोणत्याच अडचणीवर मार्ग निघालेला नाही, निघणार पण नाही. त्यासाठी प्रत्यक्ष झटावंच लागतं. आपण झटणार, आपण लढणार, आपण जिंकणार, पण कधी, जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा. आता त्याची गरज नाहीये. आता काय करायचं, आता फक्त आपण आपली पोस्ट सेव्ह करायची. एकदा पोस्ट सेव्ह झाली, एक फोन नंबर दिलाय खाली, डायल करा. जगातल्या सगळ्या संस्थांशी, सगळ्या व्यक्तींशी आपण लढू शकतो, तेवढी आपल्यात ताकद आहे. ठीक आहे. आता तुम्ही तो नाही विचार करायचा, आता विचार करायचा फक्त आणि फक्त पोस्टचा. ठीक आहे. हा, विवरणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर या दोघं गोष्टींबद्दल मी तुम्हाला अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे सगळ्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत. तर याच्या पलीकडे अजून कोणाला काही शंका असेल तर सांगा. अजून एक महत्वाची शंका, मला 1-2 लोकांचे फोन आले होते, सर हे मराठी भाषेचं ज्ञान काय असतं. तर दादांनो, आता आयोगाला पण अपडेट होणं गरजेचं आहे, पण त्यांना कोण सांगणार ना. हा, त्यांना कोण सांगणार की अपडेट व्हा. मराठी भाषेचं ज्ञान याचा अर्थ तुम्ही मराठी भाषा शिकलेला आहात काय. तर आपलं जे 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं तेच अपलोड करायचं असतं आणि तो जो सायबरवाला असतो, जो तुम्ही अर्ज त्याच्याकडनं भरतात, त्याला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. तुम्ही त्याचं काही चिंता करू नका. ते प्रमाणपत्र कुठं भेटतं, ते काही कोणी देतं का, ते आधी द्यायचे. ते आपले जिल्ह्यातले जे कोणी असलं नाही, वाचनालय वगैरे वाले, ते कुठलं असतं ते शासकीय वाचनालय, त्यातले जे ट्रस्टी वगैरे द्यायचे ते. आता ती प्रथा नाही, आता तो प्रकार बंद झाला. तुम्ही 10वी आणि 12वी पास आहात, तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आहे, याचा अर्थ तुम्हाला मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान आहे, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. हा, अजून याच्या पलीकडे अर्ज भरण्यासंबंधीच्या काहीही सूचना असतील असं मला वाटत नाही. जर याच्या पलीकडे अजून कोणाला काही शंका असेल तर त्यांनी पुन्हा नंबर दिलाय, पुन्हा मानसिक त्रास द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण अर्ज भरताना सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या भरायच्या, खोटं काहीच भरू नका. क्लिअर. थांबतो, माझं लेक्चर या ठिकाणी थांबतो आता. लक्षात घ्या, आणि या लेक्चर मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतं. अजून कोणाला काही शंका कुशंका असेल तर महाराष्ट्रातला असा मी एकमेव व्यक्ती आहे की तुम्हाला फक्त क्लासच्याच गोष्टी नाही, तर तुम्हाला तुमची पोस्ट जोपर्यंत सेफ होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन पर्सनली करतो. ठीक आहे. नाही तर बाकीच्या लोकांचं तुम्हाला माहिती असेल, एकदा ऍडमिशन झालं की तुमचा फोन उचलत नाही, उचलला बी तो ऑपरेटर उचलतो, सर लेक्चरला आहेत, काय असेल तर सांगा.
ठीक आहे, तसं काम नाहीये. जे असेल ते विचारा, मी या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. परंतु सगळ्या गोष्टी सत्य भरायच्या, असत्य काहीही भरू नका. थँक्यू.